श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो चतुर्थ सोपान किष्किंधा कांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 826. आपण गेल्या कथा निरूपणामध्ये वाली वधाच्या पश्चात कशा पद्धतीने किष्किंधेला लक्ष्मणजींनी पूर्वपदावरती आणलं त्याचं वर्णन ऐकलं. प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेनुसार लक्ष्मण किष्किंधेमध्ये जाऊन ब्राह्मणांच्या साक्षीने सुग्रीवाला राज्य प्रदान करतात. परंतु हे करत असतानाच एक अत्यंत समयसूचक असं ते कार्य करतात आणि ते म्हणजे युवराजपद बालीपुत्र अंगदाला लक्ष्मणजी देतात. किष्किंधेचं हे राज्य आता सुग्रीवाच्या अनुशासनामध्ये चालू लागतं. सुग्रीव प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी येतो. प्रभू रामचंद्र सुग्रीवाला अनेक प्रकाराने राजनीती समजावून सांगतात आणि तत्पश्चात आपण आता काही काळ किष्किंधेमध्ये राहून राज्याची घडी पूर्वपदावरती आणावी. तोपर्यंत मी आता वर्षा ऋतू येत असल्यामुळं जवळच प्रवर्षण पर्वतावरती तुमची वाट पाहत थांबतो. हा चातुर्मास होऊस तर आपण किष्किंधेचं राज्यकारभार सुरळीत करावा आणि त्यानंतर माझ्या कार्याचं स्मरण ठेवून आपण मला येऊन भेटावं, अशा पद्धतीने प्रभू रामचंद्र सुग्रीवाला खरं तर विनंतीवजा आदेशच देत आहेत. यामध्ये एक अत्यंत महत्वाचं वाक्य प्रभू रामचंद्र सुग्रीवाला सांगतात की संतत हृदय धरे हो मम काजो. सतत मला दिलेल्या वचनाचं, मला दिलेल्या या कार्याचं तू स्मरण ठेव. कारण सुग्रीवाकडून कशा पद्धतीचं आचरण होणार होतं याची जणू काही कल्पना प्रभू रामचंद्रांना होतीच. आणि मग प्रभू रामचंद्र सीताजींच्या शोधामध्ये इतका वेळ प्रवर्षण पर्वतावरती का थांबत आहेत, हा देखील प्रश्न आपल्याला पडू शकतो. याचं कारण की देवतांनी जेव्हा ही सुंदर गुंफा या प्रवर्षण पर्वतावरती केली तेव्हा त्यांच्या मनामध्ये इथं प्रभू रामचंद्रांनी काही काळ का होईना विश्रामासाठी यावं, अशा रीतीने प्रभू रामचंद्र देवतांची देखील ही इच्छा पूर्ण करणार आहेत. इथील पुढील कथाभाग गोस्वामीजी आजच्या चौपायांमध्ये गाऊ लागतात. सुंदर बन कुसुमित अतिशोभा, गुंजत मधुपनिकर मधुलोभा, कंदमूल फल पत्र सुहाए, भये बहुत जब ते प्रभु आए, देखी मनोहर शैल अनूपा, रहे तह अनुज सहित सुरभूपा, मधुकर खग मृग तनु धरि देवा, करहि सिद्ध मुनि प्रभु कैसेवा, मंगल रूप भयउ बन तब ते, कीन्ह निवास रमापति जब ते, फटिक सिलाती शुभ्र सुहाई, सुख आसीन तहाँ द्वौ भाई, कहत अनुज सन कथाने का, भगति बिरति नृप नीति विवेका, वर्षा काल मेघ नभ छाए, गरजत लागत परम सुहाए.
लक्ष्मण देखू मोरगन, नाचत बारिद पेखी, गृही बिरती रत हर्ष, जस विष्णु भगत कहूँ देखि सियावर। रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, प्रभू रामचंद्रांच्या एका स्वभावाच्या गुणधर्माचं इथं आपल्याला सुंदर दर्शन घडत आहे. प्रथम ही देवन गिरी गुहा, राखेहूं रुचिर बनाई, राम कृपा निधी कछु दिन, बास करहिंगे आई. देवतांनी या प्रवर्षण पर्वतावरती एक सुंदर गुंफा आधीच करून सजवून ठेवली होती. आणि जेव्हा एखादी सुंदर वस्तू अशी निर्माण होते, त्यावेळेला स्वाभाविकपणे जो विष्णू भक्त आहे, जो गुरु भक्त आहे, त्याच्या मनात हाच विचार येतो की ही सुंदर वस्तू, त्याचा खरा आस्वाद, त्याचा खरा उपभोग हा भगवंताने, आपल्या गुरुरायाने घ्यावा. आणि त्याप्रमाणे देवतांनी देखील जेव्हा ही अत्यंत उत्तम अशी कलाकृती या गुहेच्या रूपाने या प्रवर्षण पर्वतावरती केली, तेव्हा ते देखील मनामध्ये विचार करतायत की प्रभू रामचंद्र अनायासे वनवासात आलेले आहेत. न जाणे त्यांची जर पावलं या प्रवर्षण पर्वताच्या दिशेने आली तर, आपण केलेली ही उत्तम कलाकृती त्यांच्या दृष्टीस पडली तर, आणि त्याही पेक्षा म्हणजे या गुहेत त्यांचा निवास होऊ शकला तर. सज्जनो, ज्याच्या अंतःकरणामध्ये अशी भगवंताच्या साठी निर्मळ भावना तयार होते ना, भगवंत त्या निर्मळ भावनेचा, मग ती भावना कदाचित अत्यंत छोटी जरी असली तरी देखील त्याची पूर्तता करतो. बरं, आपल्याला श्री महाराजांच्या चरित्रातला तो प्रसंग माहीत असेलच ना, की दिवाळीचा दिवस होता आणि श्री महाराजांना पहाटे सगळेजण स्नान घालत होते. अनेक लोक येऊन तांब्या तांब्या पाणी श्री महाराजांना दिवाळीच्या निमित्त स्नान घालून जात होते. तिकडं गंगूबाई मनामध्ये विचार करते की आपल्याला देखील श्री महाराजांना एखादा तांब्या पाणी घालता आलं तर, परंतु आपल्याला कोण विचारणार, आपण कोण आहोत, आपण तर एक साधे सेवेकरी, असा तिच्या मनामध्ये विचार येऊन जातोय. आणि इकडं थोडीशी गर्दी हटली आणि महाराज त्या स्नानाच्या दगडावरती बसून होते आणि म्हणतात, अगं गंगे, अगं मी थंडीने कुडकुडतोय, जरा पटकन गरम पाणी घेऊन ये बरं, 2 तांबे घाल बरं मला. इथं मनामध्ये भावना यायला काय, आणि इथं तो परमात्मा लगेच त्या भावनेची पूर्तता करून घेतो काय. बघा, जेव्हा जेव्हा आपण आपल्या सद्गुरूच्या साठी अशी मनामध्ये पवित्र निर्मळ भावना घेऊन त्याची आपण काहीतरी सेवा करावी असा मनात विचार करून जातो, तेव्हा तेव्हा तो प्रभू, तेव्हा तेव्हा तो भगवंत भक्ताच्या हृदयातला हा भाव जाणून ती सेवा त्याला किती सहजपणे समर्पित करतो. देवता ठीक आहेत, स्वार्थी आहेत, देवतांना या स्वर्गाचं राज्य अबाधित ठेवायचे रावणापासून, परंतु तरी या कार्यामध्ये या देवतांच्या मनामध्ये देखील एक निर्मळ भाव आहे की हा परमात्मा आपल्यासाठी म्हणून सगुण साकार झाला, आपल्यासाठी म्हणून त्याने अयोध्येचे सर्व भोग सोडले, आपल्यासाठी अनवाणी पायाने तो वनात विचरण करत आहे. हे प्रभू, आपण आमच्यासाठी एवढे कष्ट घेतले, आपल्या सर्व असलेल्या अर्हतांमध्ये बसवून आपल्याला विश्राम प्रदान होईल, कारण आपल्याला किष्किंधेमध्ये जाता येत नाही, आपल्याला कुठल्या नगरामध्ये प्रवेश करता येत नाही, कारण तापस बेश विशेष उदासी हेच आपलं या वनवासाचं बिरुदावली आहे. मग अशा वनवासामध्ये आम्ही एक सुंदर गुंफा तयार करतो की जेणेकरून आपल्या या सर्व अर्हतांमध्ये बसून आपल्याला सुखकर, आपल्याला थोडंसं मनाला विश्राम देईल, आनंद देईल, अशा पद्धतीची ही वास्तू असेल.
आणि प्रभू रामचंद्र जे स्वसंवेद्य आहेत, आपल्या असलेल्या सर्व भक्तांच्या हृदयातला जे भाव जाणणारे आहेत, त्यांनी या देवतांच्या इच्छापूर्ततेसाठी या प्रवर्षण पर्वताची निवड केलेली आहे. आणि म्हणून ते सुग्रीवाला सांगतायत की तू थोडा वेळ घे, तोपर्यंत मी प्रवर्षण पर्वतावरती जाऊन तिथं निवास करतो. बघा, जेव्हा महादेव आणि पार्वतीचा संवाद आहे, ज्यामध्ये पार्वती प्रभू रामचंद्रांच्या जन्माचं प्रयोजन महादेवाला विचारते, तेव्हा महादेव देखील माता पार्वतीला म्हणतात की असं अमुक अमुक एकाच कारणासाठी म्हणून भगवंत आला असं सांगता येत नाही बरं. त्यामुळं सज्जनो, प्रभू रामचंद्रांचं हे समस्त चरित्र अतर्क्य आहे, आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे. त्याच्यामध्ये असलेली वेगवेगळी प्रयोजनं याची जाणीव सामान्य जीवाला होऊ शकत नाही. आता बघा, आपण बघितलं की चरित्राच्या आधाराने सुग्रीवाला काही काळ किष्किंधेचं राज्य सुस्थितीत आणावं म्हणून प्रभू रामचंद्र प्रवर्षण पर्वतावरती थांबले. हे एक कारण झालं. दुसरं कारण मी जे आता आपणास सांगितलं की देवतांनी भगवंताची एवढी सेवा केली आहे आणि सर्व देवतांच्या मनामध्ये इच्छा आहे की काही काळ प्रभू रामचंद्रांचा इथं निवास व्हावा. ते एक प्रयोजन आहे. यामध्ये आणखीन एक प्रयोजन आपल्याला आता जसे आपण पुढच्या चौपाया वाचत जाऊ तसं लक्षात येईल की इथं प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला प्रकृतीच्या आधाराने समस्त परमार्थाचं प्रशिक्षण देत आहेत. आपल्याकडे असतात ना उन्हाळी वर्ग, हिवाळी वर्ग, तसा हा प्रभू रामचंद्रांचा वर्षा वर्ग आहे परमार्थाचा, जिथं लक्ष्मणाशी संवाद करत करत प्रभू रामचंद्र या प्रकृतीच्या, या निसर्गाच्या आधाराने समस्त परमार्थ अत्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये आम्हाला समजेल असा या प्रवर्षण पर्वतावरतून सांगणार आहेत. त्यामुळे इथं अध्ययन देखील आहे. आणि राहिला प्रश्न की अहो, सीताजींचा शोध घेताना जे प्रभू इतके उद्विग्न झालेले आहेत, जे एक एक क्षण देखील तिच्याशिवाय, तिच्या विरहामध्ये राहू शकत नाहीये, ते 4 महिने या प्रवर्षण पर्वतावरती थांबणार. सज्जनो, जणू काही आपल्या या विचारांना देखील प्रभू रामचंद्रांनी आम्हाला आपल्या असलेल्या या विचारांमध्ये आपण कसे अज्ञानात आहोत हेच दाखवून दिलंय. कारण प्रभू रामचंद्र आणि सीताजी हे कधीच वेगळे होऊ शकत नाहीत. गिरा रथ जल बीच सम कहियत भिन्न न भिन्न, जे कधीच एकमेकांपासून वेगळे नाहीत. आणि त्यामुळं आता कोणाला प्राप्त करायचंय? आम्हालाच या सर्व गोष्टींची उत्तरं देण्यासाठी म्हणून जणू काही प्रभू रामचंद्र प्रवर्षण पर्वतावरती काही काळ मुक्काम करणार आहेत. आणि न जाणे हे तर माझ्या बुद्धीच्या आधाराने काढलेले तर्क आहेत, याच्याही पलीकडे अशी अनेक कारणं असतील ज्याचा मानवी मनाला कदाचित अजूनही पूर्णपणे बोध झाला नसेल. गोस्वामीजी लिहित आहेत की या सुंदर गुहेला ज्या देवतांनी निर्माण केलं, त्यामध्ये प्रभू रामचंद्रांना थोडासा आराम मिळावा, त्यांना थोडंसं मनाला अधिक अनुकूल प्रसन्न असं वातावरण तिथे निर्माण करावं, अशा दृष्टीने ही गुहा त्यांनी निर्माण केली आहे. त्या गुहेचं वर्णन करताना, त्याच्या आजूबाजूला असलेल्या या समस्त वनराईचं वर्णन करताना गोस्वामीजी लिहितात की सुंदर वन कुसुमित अति शोभा गुंजत मधुप निकर मधुलोभा कंद मूल फल पत्र सुहाये भये बहुत जब ते प्रभु आये. ही सुंदर वनराई या गुहेच्या भोवती फुललेली अत्यंत सुशोभित दिसत आहे. मधाच्या लोभाने भ्रमर समूह गुंजारव करत आहे. आता इथं जर बघायला गेलं तर लौकिक अर्थाने वनराईमध्ये असलेल्या मधाच्या भोवती भ्रमर हा गुंजाराव करत असतो. परंतु हे मन आहे मुनींचं, जे प्रभू रामचंद्रांच्या संवाद रूपी या ज्ञानरूपी मधासाठी म्हणून तिथं घुटमळत आहे. हे मुनींचं मन आहे.
आणि अशा या वनामध्ये प्रभू रामचंद्रांचं आगमन होताच गोस्वामीजी लिहितायत की कंद मूल फल पत्र सुहाय. कंद मूळ फळ पानं यांची रेलचेल, यांची जणू काही संपन्नता या पर्वत राशीमध्ये उमललेली आहे. म्हणजे प्रभू रामचंद्रांना कंदमुळ फळांसाठी देखील जास्त लांब जायला नको, कारण लक्ष्मणजी जेव्हा प्रभू रामचंद्रांना सोडून जातील त्या वेळेला प्रभू रामचंद्रांची ही वाणी विराम पावेल. आणि तो विराम जास्त नसावा. प्रभू रामचंद्रांना सर्व काही अनुकूलता या पर्वत राशीवरती राहावी, जेणेकरून सत्संगासाठी हे कान आतुर राहतील. ती वाणी कधी थांबणारच नाही. अशी ही व्यवस्थाच जणू काही या देवतांच्या या गुहेच्या अवतीभोवती झालेली आहे. सज्जनो, जेव्हा संत आपल्या जीवनामध्ये येतो ना, तेव्हा त्याचा एक एक मिनिट, एक एक वाक्य ऐकण्यासाठी देखील आपले कर्ण असेच आतुर झाले पाहिजेत. बरं, त्याचं एक एक वाक्य आठवून ठेवावं, त्याच्यावरती चिंतन करावं. अशी ही आर्तता असली की जणू काही तिथं कंदमुळं फळं देखील आपल्याला तृप्त करण्यासाठी पुरेशी ठरतात. तिथं मग बाकीचा लवाजमा काही राहत नाही. आणि संत संगतीमध्ये इतर लौकिकाला खरंच काही महत्व आहे का? आपण किती गोडधोड केलं, किती पद्धतीने उधळपट्टी केली, ही सत्संगती होत नाही. संताने जे मर्म सांगितलेलं आहे ते मर्म आपण आपल्या अंतःकरणामध्ये घट्ट ठेवावं. आणि मग त्या सत्संगतीसाठी आमटी भातापुरतं जरी जेवण असेल तरी ते पुरेसं ठरतं. तेच पक्वानांसारखं अमृतमय होऊन जातं. कारण सत्संगतीचा गोडवा असा आहे की त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा नकोसा वाटतो. बघा, आपण श्रीमद भागवत वाचतो, ऐकतो. राजा परीक्षित आणि तिथं उपस्थित असलेले सर्व साधू संत आणि व्यासपीठावरती असलेले शुकदेवजी 7 दिवस कोणीही भोजनासाठी देखील थांबलेलं नाही. इतकंच काय, पाणी पिण्याचा देखील विराम घेतला नाही. कारण राजा परीक्षिताला हा एक एक क्षण अमूल्य वाटत होता. आपण थांबू नका, आपण ती कथा मला नित्य सांगत राहा, माझ्यासाठी याच्यातला प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. हेच जणू काही सत्संगतीचं असलेलं प्राण आम्हाला समजून घेतला पाहिजे. गोस्वामीजी लिहिताय, देखी मनोहर सैल अनुपा, रहेतह अनुज सहित सुरभूपा. मनोहर आणि अनुपम अशा या पर्वत राशींना प्रभू रामचंद्र, जे देवतांचे सम्राट आहेत, त्यांनी त्याचं अवलोकन केलं. प्रभू रामचंद्रांच्या समवेत त्यांचे कनिष्ठ बंधू लक्ष्मण तिथं आहेत. आणि मग जेव्हा या पर्वत राशीमध्ये विलक्षण प्रसन्नता प्रभू रामचंद्रांना जाणवली, देवतांनी केलेल्या या सेवेचा स्वीकार प्रभू रामचंद्रांनी केला. जेव्हा त्यांनी या प्रवर्षण पर्वतावरती या गुहेमध्ये निवास करण्याचा निश्चय केला, त्यावेळेला भगवंताची सेवा करण्यासाठी म्हणून मधुकर खग मृग तनुधरी देवा, करही सिद्ध मुनी प्रभु कै सेवा. देवता, सिद्ध, मुनिगण, भ्रमर यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पशूंचे देह धारण केले. म्हणजे बघा, देवता, सिद्ध आणि मुनिगण यांनी कुठले कुठले देह धारण केलेत? भ्रमर, पक्षी आणि पशूंचे देह धारण केले. आणि ते सर्वजण प्रभूची सेवा करू लागलेले आहेत. बघा, श्री महाराज म्हणायचे ना की आपण कोणाचाही परमार्थ कधीही बाह्यांगावरून ओळखायला जाऊ नये. आता श्री महाराजांच्याकडं तो त्यांचा अत्यंत आवडता मोती श्वान होता, कुत्रा होता. श्री महाराजांची अत्यंत प्रिय अशी गंगा त्यांची गाय होती. श्री महाराजांचा अत्यंत प्रिय बत्ताशा हा घोडा श्री महाराजांच्या बरोबर असायचा. आपल्याला हे केवळ पशु वाटतात का हो? ही आपली दृष्टी आहे की ती गाय आहे, तो घोडा आहे, तो कुत्रा आहे. परंतु जेव्हा आपण या चौपाईचा नीट अर्थ घेऊ तेव्हा लक्षात येतं की सद्गुरूची सेवा करण्यासाठी हे योगभ्रष्ट जीव त्याच्या सान्निध्यामध्ये निकट जाण्यासाठी
कदाचित जो उपलब्ध देह असेल की ज्याच्यावरून श्री सद्गुरूची कृपा दृष्टी राहील, त्याचा स्पर्श राहील, असा कुठलाही देह धारण करण्यासाठी तयार होतात. बघा, नाथ भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये नाथांनी आपल्या गुरुरायाच्या संग मिळावा यासाठी काय काय रूप घेण्याची तयारी दाखवली आहे. की मी गुरुचे वस्त्र होईन, मी गुरुचा तक्क्या होईन, गुरु ज्या गादीवरती बसेल ती गादी मी होईन, गुरुचा पंखा मी होईन, गुरुच्या अंगाला स्पर्श करणारा वारा देखील मी होईन, गुरुचा तांबूल मी होईन, गुरुची पिगदाणी मी होईन. ज्या ज्या गोष्टींचा माझ्या गुरुरायाला स्पर्श होईल ती प्रत्येक गोष्ट हा नाथ होईल. सज्जनो, त्यामुळं गुरुच्या सान्निध्यामध्ये असलेली प्रत्येक वस्तू, प्रत्येक जीव, प्रत्येक पशु हा अतिशय उच्च अशा योनीमध्ये जरी जन्माला आला नसला तरी त्यांची आध्यात्मिक ताकद, त्यांच्यावरती असलेली कृपा याचा अंदाज आमच्यासारखे सामान्य जीव काढू शकत नाहीत. बरं, रामानंद महाराजांचं त्या चातुर्मासामध्ये त्यांच्याकडे असलेलं हरिण याची कथा देखील आपण ऐकलेली आहे. जे हरिण नित्य त्यांच्या अगदी अवतीभोवती असायचं आणि त्याने प्राण देखील शेवटी रामानंद महाराजांच्या मांडीवरतीच सोडला. या सर्व गोष्टी जेव्हा आपण ऐकतो, वाचतो, तेव्हा एका गोष्टीची निश्चित खात्री होते की हे सर्व पशु पक्षी, जीव जंतू जे कोणी आपल्या घरामध्ये, आपल्या अवतीभोवती असतात ना, त्यांचं आणि आपलं काहीतरी आत्मिक नातं असतं. बरं का, वी आर ऑल सोलमेट्स. केवळ त्यांनी तो वेगळा देह धारण केला, त्यांची भाषा आणि आमची भाषा यामध्ये अंतर आहे, परंतु आत्म्याचे ऋणानुबंध मात्र पुन्हा पुन्हा या सर्व योनीतल्या या वेगवेगळ्या दिसणाऱ्या देहांना एकत्रच ठेवत असते. बघा, म्हणून तर समर्थांनी हे घर कोणाचं आहे हाच प्रश्न आपल्याला विचारला ना, की आपल्या घरामध्ये असलेली कृमी कीटक यांना देखील ते घर आपलं वाटतं, पालीला देखील घर आपलं वाटतं, झुरळ विंचवांना देखील ते घर आपलं वाटतं आणि माणसाला देखील ते घर आपलंच वाटतं. कारण हे सर्व आत्म्याचे ऋणानुबंध असलेले एकत्रित जीव त्या घरामध्ये नांदत असतात आणि त्या प्रत्येकालाच ते घर आपल्या स्वतःचं वाटत असतं. आणि त्यातही जेव्हा असा श्री महाराजांसारखा सिद्ध पुरुष भूतलावरती येतो तेव्हा त्याच्या निकट सहवासासाठी हे अत्यंत योगभ्रष्ट असलेले जीव जो देह मिळेल तो देह प्राप्त करतात, परंतु त्यांना एकच इच्छा असते की मला माझ्या गुरुचा संग मिळावा, मला त्या परमात्म्याचा संग मिळावा. प्रभू रामचंद्र त्या गुहेमध्ये येत आहेत. मंगल रूप भयउ बन तबते, कीन निवास रमापती जपते. प्रभू रामचंद्र श्रीराम जेव्हापासून या गुहेमध्ये आलेले आहेत, जेव्हापासून त्यांनी इथं निवास करण्याचं ठरवलंय, तेव्हापासून हे वन मंगल स्वरूप होऊन गेलेलं आहे. जिथं प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचा निवास आहे त्या वनाला मंगल स्वरूप हा अत्यंत सुंदर शब्द गोस्वामीजींनी दिलाय. मंगल रूप भयउ बन तबते. बघा, आपला प्रपंच हा सुखरूप असू शकतो. आपण आपल्या प्रपंचाला जास्तीत जास्त गोकुळाची उपमा देऊ शकतो, परंतु प्रपंच मंगल रूप हा तेव्हाच होतो जेव्हा त्या प्रपंचाचा यजमान प्रत्यक्ष परमात्मा असतो, आपला गुरु असतो. त्याच्या अधिष्ठानाखालीच तो प्रपंच आम्हाला आमच्या जीवनात कृतार्थता प्रदान करू शकतो, म्हणून तो मंगल होतो. अन्यथा प्रपंच हा प्रारब्धवश सुखरूप किंवा दुःखरूप असेल, परंतु तो मंगल रूप होऊ शकत नाही. आणि इथं प्रभू रामचंद्रांची किमया अशी आहे की अरण्य जे खऱ्या अर्थाने वैराग्याचं लक्षण आहे, अशा या अरण्यामध्ये देखील सुजलाम सुफलाम करून
अनेक जीवांना तिथं वेगवेगळे देह धारण करण्या इतपत इच्छा निर्माण करून आपल्या संगतीमध्ये ठेवून त्या सगळ्यांना मांगल्य प्रदान करणारं असं हे प्रभू रामचंद्रांचं अधिष्ठान. प्रभू रामचंद्र तिथं आलेत आणि या गुहेमध्ये या देवतांनी केलेल्या सेवेचा स्वीकार करून अत्यंत आनंदाने ते राहू लागले आहेत. देवतांनी या गुहेमध्ये काय बनवलेलं आहे, काय तयार केलेलं आहे? फटिक शिला अति शुभ्र सुहाई, सुख आसीन तहां द्वौ भाई. देवतांनी या गुहेमध्ये एक अत्यंत सुंदर उज्ज्वल अशी स्फटिकाची शिळा ती तयार केलेली आहे आणि या स्फटिकाच्या शिळेवरती हे दोन्हीही बंधू अत्यंत सुखपूर्वक विराजमान झालेले आहेत. बघा, जणू काही हे एक व्यासपीठ या देवतांनी प्रभू रामचंद्रांसाठी तयार केलेलं आहे. आणि इथं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ हे जे समर्थांना आवडणारं ब्रीदवाक्य आहे ते या स्फटिक शिळेमध्ये या दोन्हीही बंधूंना बसण्यासाठी एका सुखद समान आसनाची तिथं व्यवस्था करून आम्हाला समजावून सांगितलेलं आहे. हरिपाठामध्ये माऊली देखील म्हणते ना की समाधी हरीची समसुखे वीण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. जी भगवंताची अंतरंगाची अवस्था आहे ती अंतरंगाची अवस्था जोपर्यंत आम्ही त्याच्याशी एकरूप होत नाही, जोपर्यंत समान होत नाही, जोपर्यंत आमची बुद्धी आमचे विचार त्याच्याशी समतल होत नाही, तोपर्यंत आम्हाला भगवंताची ही अवस्था द्वैत बुद्धीने कळू शकत नाही. गुरु आणि शिष्य हे अंतर हे जोपर्यंत गुरु आणि शिष्याचं तादात्म्य होत नाही तोपर्यंतच आहे. ज्या क्षणी गुरुने शिष्याला आपल्यासारखं करून टाकलं त्या क्षणी हे दोघही जण एकाच पातळीवरती येतात. त्यामुळे पूज्य ब्रह्मानंद म्हणतात की श्री महाराजांनी मला अगदी आपल्यासारखं करून टाकलंय. आणि श्री महाराज म्हणतात की मला ब्रह्मानंदाचं घर हे आपलंच घर वाटतं. हे केवळ दोन वेगवेगळे देह परंतु समान पातळीवरती आलेले आहे. या प्रवर्षण पर्वताच्या या उच्च अशा व्यासपीठावरती प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण या समान बुद्धीच्या आधाराने आता हा सत्संग करणार आहेत. इथं प्रश्न नाहीयेत. बघा, आपण म्हणाल की अहो सत्संग आहे म्हणजे गुरु शिष्य संवाद असला पाहिजे, का ही समबुद्धी आहे. मला आता सहज बोलता बोलताना श्री महाराजांच्या कृपेने एक अत्यंत महत्वाचं सूत्र गवसलं. मला वाटतं माझ्या स्मृतीतून ते सूत्र बाहेर जाण्याच्या आधी तुम्हाला ते सूत्र पोहोचवतो. ते सूत्र असं आहे की बघा, आपण अरण्यकांडामध्ये रामगीता ऐकली. रामगीतेची सुरुवात कशी आहे? लक्ष्मणाने प्रश्न केले की जीव कोण आहे, ईश्वर कोण आहे, ही माया कोण आहे आणि ही नाचवणारी माया जीवाला कशा पद्धतीने त्रस्त करते आणि त्यामधून मुक्त होण्याचा मार्ग तो कुठला. मला वाटतं 6 प्रश्न होते. म्हणजे लक्ष्मणाने प्रश्न केले आणि तिथं प्रभू रामचंद्र आपल्या शिष्याच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत. मग ही इथं जी स्फटिक शिळा आहे ती समान का आहे? त्यावरती हे दोन्हीही बंधू सुखपूर्वक विराजमान आहेत. याचं कारण काय? कारण इथं प्रभू रामचंद्रांना लक्ष्मणाने कुठलेही प्रश्न केलेले नाहीत. हा रामगीतेमधला आणि या प्रवर्षण पर्वतावरील सत्संगामधला फरक आहे. तो फरक या स्फटिक शिळेच्या समतलातून आपल्याला कळतो. म्हणून हरिपाठामध्ये माऊली म्हणते की समाधी हरीची समसुखे वीण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. प्रभू रामचंद्रांशी संपूर्ण तादात्म्य झाल्याशिवाय भगवंताची ही अंतरंगाची अवस्था कळणार तरी कशी? अशा रीतीने प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण या स्फटिक शिळेवरती. आता ही स्फटिक शिळा देखील का आहे? कारण की स्फटिकाचा गुणधर्म आहे की तो आरपार
आपल्याला त्याचं दर्शन घडवतो. कुठलीही वस्तू घ्या की ज्याला आतमध्ये काय आहे ते बाहेरून बघता येऊ शकत नाही. ती जर दगडाची असती, काळ्या पाषाणाची असती, तर कदाचित त्याच्या आतमध्ये असलेले गुणधर्म आपल्याला कळू शकले नसते. ही स्फटिक शिळा अशी आहे की जी अंतर्बाह्य आपल्याला बघता येते. सज्जनो, हे व्यासपीठ होतं चित्तशुद्धीचं. आणि ज्याचं चित्त शुद्ध झालं तिथंच त्या शुद्ध चित्ताच्या या शिळेवरती प्रभू रामचंद्र आणि तो जीव एका पातळीवरती येऊन संवाद करू शकतात. बघा, हे अद्वैत आहे. जोपर्यंत ही चित्ताची अवस्था अंतर्बाह्य शुद्ध नाही, अंतर्बाह्य पारदर्शक नाही, तोपर्यंत इथं द्वैत बुद्धी राहणार. परंतु ह्याची संपूर्ण शुद्धी, याची संपूर्ण पारदर्शकता, हेच जणू काही या प्रवर्षण पर्वतावरच्या स्फटिक शिळेचं मर्म आहे. न जाणे कुठून हे विचार येतात. माझ्या तर काही ध्यानीमनी देखील नव्हतं, परंतु सहज आपल्याशी संवाद करता करता या स्फटिक शिळेचं एक सुंदर एक चित्र हृदयामध्ये रेखाटलं जाऊ लागलंय. आणि मी आपणास म्हटल्याप्रमाणे प्रभू रामचंद्र स्वतःहून बोलते झालेले आहेत. इथं त्यांना लक्ष्मणाने प्रश्न विचारलेले नाहीत, कारण की प्रश्न विचारायला द्वैत भाव पाहिजे. आणि इथं प्रभू रामचंद्रांशी समग्र झालेले लक्ष्मणजी केवळ प्रभू रामचंद्रांचा हा संवाद श्रवण करतायत. कहत अनुजसन कथा अनेका, भगती बिरती नृपनीती बिबेका. अशा रीतीने हा चातुर्मास म्हणजे नेमकं काय? आपण चातुर्मासामध्ये अनेक व्रतवैकल्य करतो, अनेक प्रकारच्या गोष्टी सोडतो, परंतु चातुर्मास हा खऱ्या अर्थाने भगवंताच्या स्मरणामध्ये राहण्याचा हा काळ. आणि त्यामध्ये सत्संग हाच आपल्या अंतरंगामध्ये भगवंताला कशा पद्धतीने स्मरणामध्ये ठेवतो. आणि त्यासाठी प्रत्यक्ष भगवंताने हा चातुर्मास कशा पद्धतीने आचरण करून दाखवलेला आहे. त्यामध्ये भक्ती, वैराग्य, राजनीती, ज्ञान या सर्व गोष्टींचं समग्र चिंतन प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगणार आहे. सज्जनो, उद्यापासून खऱ्या अर्थाने परमार्थातली आपली दिवाळी सुरू होणार आहे. तेव्हा या वर्षा ऋतूचं आपण चिंतन अत्यंत विस्ताराने करणार आहोत. आपलं अंतःकरण अत्यंत एकाग्र करून या वर्षा ऋतूचं वर्णन आपण प्रभू रामचंद्रांकडून समजून घेऊयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.